नगर शिर्डी जवळ काय फ्युचर घडणार, आयुष्य घडणार आहे. तो स्वतः बोलला की आता आपली सगळी दलिंद्री निघून जायला शब्द कोण सगळे उघडं पडलं सर. सगळं त्यांच्या घरी लग्न प्रसंग होता सर. काल लग्नामध्ये कळालं सर. लग्नामध्ये कळालं हे. आम्ही सगळे तसे आलो संध्याकाळी. लग्न होतं. अजून मी त्या मुलाच्या आईला सांगितलं नाही ऍक्सिडेंट झाला असं सांगितलंय, गेला असं सांगितलं नाही. आई वडिलांना पाहायला नाही जावं. ते वापस गेले तर त्यांना याचा त्रास व्हायला तिकडे पाण्याकडे गेला डोहाकडे. हा ते बॉल पकडायला गेला तर एक आतमध्ये गेला तर दुसरा त्याला वाचवायला गेला, मग तिसरा गेला. असं जो बाकी जे वाचवत होते ते खाली होते, ते जड होते. हे हलके होते, त्यांना ते ओढता नाही आलं. त्यामुळे ते बोलले की पाण्यामधून ओढणं म्हणजे प्रवाहामध्ये ते येऊन गेले म्हणून आम्हालाही कळालं नाही. यांना सकाळी तिकडे 6 मुलं होती म्हणजे 8 मुलं गेले होते. 3 मुलं एकमेकांना वाचवायला गेले होते. एकाचा पाय घसरला तर दुसरा पकडायला गेला, दुसऱ्याला तिसरा पकडा. अंदाज नाही, नवीन मुलं नवीन होते. त्या एरियाचा अंदाजच नाही त्यांना. सर्व तिकडे संभाजीनगर ते आहे, शिर्डीचे आहे. सगळी मुलं पोहणारी होती. नाही त्यांना विशेष नव्हता. नदी पात्र मोठं आहे ना सर, ते नदी पात्राच्या खाली पुलाखाली सावली असते. त्या सावलीमध्ये व्हॉलीबॉल खेळायला गेली. सुट्टी होती म्हणून का आणि ते मदत माझ्याकडून लावतो ताकद आणि बोलून साहेबांशी जे काही होईल ते मॅक्सिमम करू. बघा जीव गेला. नमस्कार. कुठे आहे सीएम साहेब? कुठे आहे? बापरे. कोण आहे सोबत? पळसकर. ठीक MBBSच्या सेपरेट झालं. त्यांचा एक प्रपोजल आता मदतीचं जरा आपल्याकडून सीएम फंडातून गेलं पाहिजे. सीएमचं बोलतो आणि एक कॉपी जर मला पाठवली माझ्या व्हॉट्सअपवर मी पण फॉलो करेन.